निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांना टार्गेट करण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकरांविरुद्ध बदनामी करणारे पोस्ट व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोस्ट करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी पोस्ट करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, नाहीतर अकोला जिल्हा जाम करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. पाहूया ते नक्की काय बोलले. पेजवरती आज बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एक बदनामी करणारी पोस्ट आलेली आहे, ज्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला मतदान करा असा आशयाची ती पोस्ट आहे. आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जय तायडे यांनी सिव्हिल पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. हा जो प्रकार आहे तो काँग्रेसच्या आयटी सेलने केलेला प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडल्या पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा ही कलंकित केली पाहिजे या आशयाने ते सगळं झालेलं आहे. आणि महाराष्ट्र पेटवण्याचा हा जो काँग्रेसवाल्यांचा प्रयत्न आहे त्याच्या विरोधात आताच पोलीस स्टेशनला तक्रार दिली. ठाणेदारांनी शब्द दिलाय की उद्या संध्याकाळपर्यंत सायबरमार्फत ते कोण ॲडमिन आहे त्यांचा तपास घेतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करतील. त्यांना आम्ही सांगितलंय की उद्या संध्याकाळपर्यंत जर तुम्ही ते करू शकला नाहीत तर मग सगळा प्रचार सोडून वंचित बहुजन आघाडीची सगळी यंत्रणा या पोलीस स्टेशनला असेल आणि महाराष्ट्रात आणि या जिल्ह्यामध्ये